श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खरंच खूप खास असणार आहे व खूपच महत्त्वाचा देखील ठरणार आहे सर्वच शिवभक्तांसाठी. आता तुम्ही स्वामींची खूप मनापासून सेवा करता, मनापासून स्वामींच्या रोज नित्यसेवा करता, त्यानंतर केंद्रामध्ये जाता, परंतु श्री स्वामी समर्थ काय किंवा देवाधिदेव महादेव काय किंवा गणपती बाप्पा काय, सगळे देव हे एकच आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा अर्चना करत असाल तर ते योग्यच आहे. जर तुम्ही असे म्हणाल की नाही, मी श्री स्वामी समर्थ महाराजांचीच सेवा करते आणि मी फक्त तीच सेवा करणार, दुसऱ्या देवांना नाही म्हणजे सेवा करू शकत किंवा नाही पूजा करू शकत, तर तसे काही नाही. सर्व देव हे एकच आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक देवाची सेवा पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि निष्ठेनेही करायला हवी. आता पशुपतीनाथाचे जे व्रत आहे त्या व्रताबद्दल प्रत्येक महिलेने ऐकलेले आहे व प्रत्येक पुरुष देखील या व्रताबद्दल जाणून असतात. तर हे पशुपती व्रत कशासाठी करायचे असते, या पशुपती व्रतामध्ये कोणते नियम पाळायचे असतात, पशुपती व्रत तुम्ही केव्हापासून सुरू करू शकतात, त्यानंतर या व्रतामध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत, या सर्व गोष्टींबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता बऱ्याचशा स्त्रिया, पुरुष मंडळी अशी आहेत ज्यांनी की पशुपती व्रत हे केले आहे व त्यांना या व्रताचे फळ देखील मिळाले आहे. म्हणजेच भोलेनाथ हे खरंच खूप भोळे आहेत. ते आपल्या भक्तांच्या छोट्याशा श्रद्धेने, विश्वासाने केलेल्या पूजनाने देखील त्वरित प्रसन्न होतात व आपली दुर्मिळातील दुर्मिळ इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण करतात. त्यामुळे तुम्ही देखील खूप संकटाने व्यापलेले असाल, घरामध्ये खूपच दुःखाचे वातावरण असेल, खूप ताण तणाव असेल, एखादी अशी इच्छा आहे जी की खूप सेवा करून देखील पूर्ण होत नसेल, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच पशुपतीनाथाचे व्रत एकदा करून पहा. हे पशुपतीनाथाचे व्रत तुम्हाला 5 सोमवार करायचे असते. या व्रताचे काही नियम आहेत जे की जास्त कठीण नाहीत. हे नियम कोणीही सहजरित्या करू शकतं. आता या पशुपती व्रतामध्ये बरेचसे जण काही चुका देखील करतात. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या की तुम्हाला या व्रतामध्ये करायच्या नाहीत, त्या सर्व गोष्टीबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांचे व भोलेनाथांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहाल. तर पशुपतीनाथाचे व्रत हे का करतात? जर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, खूप दुःख आहेत व अशी एक इच्छा आहे जी की अतिशय कठीण वाटत आहे, अशक्य वाटत आहे, ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट व्हावी असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल, तर तुम्ही हे पशुपतीनाथाचे व्रत करू शकता. आता हे पशुपती व्रत करण्यासाठी तुम्हाला कोणत्या सोमवारपासून सुरुवात करायची असते? तर पशुपतीनाथाचे व्रत हे तुम्ही महिन्यातील कोणत्याही पक्ष म्हणजे कोणत्याही दिवशी करू शकता. कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हे पशुपतीनाथाचे व्रत करू शकता. अगदी उद्यापासून, उद्याच्या येणाऱ्या सोमवारपासून जरी तुम्ही हे पशुपतीचे व्रत केले तरीही चालते. तर या पशुपतीनाथाच्या व्रतामध्ये तुम्हाला दूध, त्यानंतर पंचामृत आणि पाणी या 3 गोष्टी अति आवश्यक आहेत. त्यानंतर बेलाचे पान, धतुऱ्याचे फळ, धतुऱ्याचे फूल या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत व प्रामुख्याने मुख्य मानल्या जातात. या गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात. तर पशुपतीनाथाचे व्रत करण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये पंचामृत घ्यायचे आहे, त्यानंतर शुद्ध तुपाच्या फुलवाती करायच्या आहेत, त्यानंतर धूप, दीप व एक विड्याचे पान, त्यानंतर लाल सुपारी, लाल चंदन, पिवळे चंदन, त्यानंतर भस्म, धतुऱ्याचे फूल, धतुऱ्याचे फळ, बेलाचे पान किंवा मग पांढरे फूल. जर तुम्हाला धतुऱ्याचे फळ, फूल नाही भेटले तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कोणतेही फूल महादेवाला अर्पण करू शकता. जर तुम्हाला काहीच नाही मिळाले पूजेसाठी तर तुम्ही निराश न होता भगवान शंकराला अगदी मनोभावे श्रद्धेने फक्त आणि फक्त अक्षदा जरी वाहिला तरी देखील भगवान शिव तुमची पूजा ही मान्य करून घेतात. परंतु जर पूजेमध्ये सर्व वस्तू असतील तर पूजा केल्याचे आनंद, पूजा करण्याचा उत्साह आपल्याला देखील लाभतो, आपल्या मनाला देखील एक शांतता लाभते. त्यामुळे हे पशुपतीनाथाचे व्रत करत असताना तुम्हाला
काही आवश्यक अशी पूजन सामग्री नक्कीच तुमच्याकडे असायला हवी. त्यानंतर सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पशुपतीनाथाचे व्रत मंदिरातच जाऊन करायचे आहे. हे व्रत तुम्ही घरी करू शकत नाहीत. मंदिरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे मंदिरामध्ये जर तुम्ही एखादे व्रत केले तर ते लवकर फलभूत होते, म्हणजे लवकर त्या व्रताचे फळ हे तुम्हाला मिळते. आता मंदिरामध्ये व्रत करायचे आहे तर तुम्हाला पशुपतीनाथाचे व्रत हे पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरामध्ये हे व्रत केले त्याच मंदिरामध्ये तुम्हाला 5ही सोमवार पूजा करायची आहे. एक सोमवार या मंदिरात, एक सोमवार त्या मंदिरामध्ये असे नाही करायचे. ज्या मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या सोमवारी पूजा केली त्याच मंदिरामध्ये शेवटची पूजा उद्यापन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पशुपतीनाथाच्या व्रतामध्ये फक्त आणि फक्त फलाहारच करायचा असतो. मीठ, तिखट असे काहीही खायचे नसते. फलाहार किंवा मग गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता, म्हणजे जसे की लिंबू सरबत किंवा मग फळे अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही या दिवशी खाऊ शकता. त्यानंतर या पशुपतीनाथाच्या व्रतामध्ये खूप जण एक चूक करतात, ती म्हणजे पशुपतीनाथाच्या व्रतात तुम्ही पहिल्या दिवशी जर घरी बनवलेल्या कणकेचे दिवे नेत असाल मंदिरामध्ये तर तुम्हाला 5ही सोमवार कणकेचे दिवे सोमवारी संध्याकाळच्या टाईमला आपल्या ताटामध्ये घेऊन जायचे आहेत. जर तुम्ही पहिल्या सोमवारी कणकेचे दिवे घेऊन गेलात 6 कणकेचे दिवे तुम्हाला पहिल्या सोमवारी जर तुम्ही ताटामध्ये घेऊन गेलात तर 5ही सोमवार तुम्हाला कणकेचे दिवे आपल्या ताटामध्ये सोमवारी घेऊन जायचे आहेत. एक सोमवार कणकेचे दिवे, एक सोमवार पंथी, एक सोमवार मातीपासून बनवलेले दिवे अशा चुका करणे टाळावे. त्यानंतर सोमवारी संध्याकाळच्या वेळी जे तुम्ही ताट सकाळी पूजेसाठी घेऊन गेला आहात तेच ताट तुम्हाला दिवसभर तसेच सांभाळून ठेवायचे आहे व तेच ताट घेऊन तुम्हाला संध्याकाळी मंदिरात जायचे असते. फक्त त्या ताटामध्ये 2 गोष्टी ॲड करायच्या असतात, त्या म्हणजे 6 कणकेचे दिवे, त्यानंतर आणि भगवान शंकरासाठी गोड असा प्रसाद, जो की तुम्हाला घरीच बनवायचा आहे, आपल्या हाताने स्वतःच्या बनवायचा आहे. बाहेरून आणलेले गोड पदार्थ चालत नाहीत. घरी तुम्ही शिरा बनवू शकता, त्यानंतर मलिदा बनवू शकता. पहिल्या सोमवारी आणि शेवटच्या सोमवारी मलिदा बनवणेच खूप लाभदायक व फायद्याचे ठरते. त्यामुळे तुम्ही जर पशुपतीनाथाचे व्रत करणार असाल तर पहिल्या सोमवारी पोळीचा मलिदा बनवा व शेवटच्या सोमवारी देखील मलिदाचाच प्रसाद देवाला दाखवा. या प्रसादाचे तुम्हाला मंदिरात गेल्याच्या नंतर 3 हिस्से करायचे आहेत. ते तुम्ही घरूनच अगोदरच 3 हिस्से करून नेऊ नका. मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला आरती, धूप, दीप देवाला दाखवल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या प्रसादाचे 3 हिस्से करायचे आहेत. 2 जे हिस्से केलेले आहेत ते महादेवाच्या समोर ठेवायचे आहे आणि एक प्रसादाचा हिस्सा तुम्हाला तुमच्या ताटामध्ये व एक कणकेचा दिवाही तुम्हाला तुमच्या ताटामध्ये घेऊन घरी यायचे आहे. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला तो कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे व हा दिवा प्रज्वलित करीत असताना तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे की मी हे पशुपतीनाथाचे व्रत माझ्या या कारणासाठी करत आहे आणि हे व्रत पूर्ण करा व माझ्यासोबत माझ्या घरामध्ये प्रवेश करा आणि माझ्यासोबत हा उपवास देखील तुम्ही सोडावा किंवा मग जे अन्न मी ग्रहण करणार आहे ते अन्न देखील तुम्ही ग्रहण करावं, मला या व्रताचे फळ द्या, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. अशाच प्रकारे तुम्हाला 5ही सोमवार महादेवांची पूजा करायची आहे. आता पशुपतीनाथाचे हे व्रत करत असताना सर्वात महत्त्वाची आणि खूपच अगदी नगण्य अशी चूक सर्वांकडूनच होते, ती म्हणजे तुम्हाला जर महादेवांची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला देवादिदेव महादेवांचे पुत्र असलेले गणपती बाप्पा, ज्यांना की प्रथम पूजनीय मानले जाते, त्यांची पूजा तुम्हाला अगोदर करायची असते. म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तिथे गणपती बाप्पांची मूर्ती असते तर आधी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, त्यानंतर नंदी महाराजांची पूजा करायची आहे व नंतरच महादेवाची पूजा करायची आहे. जर तुम्ही असे केले तरच तुम्हाला पशुपतीनाथाच्या व्रताचे फळ हे लवकरात लवकर प्राप्त होते. अन्यथा तुम्हाला हे व्रत 2दा 3दा 4दा किती वेळा जरी केले तरी देखील तुम्हाला कुठे ना कुठे तुमची इच्छा ही अपूर्णच राहणार. त्यामुळे हे व्रत करत असताना चुकूनही ही एक चूक करू नका. तुम्ही सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा, नंतर नंदी महाराजांची पूजा करा आणि नंतर महादेवाची पूजा करा. तर जर मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही घरून लाल सुपारी ताटामध्ये घेऊन गेलेले आहात तर एक विड्याचे पान ठेवायचे, त्यावर सुपारी ठेवायची आणि सर्वप्रथम त्या सुपारीची गणपती बाप्पा
म्हणून त्यांची पूजा करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा उच्चार करत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझे हे पशुपतीचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करा. माझे या व्रत करत असताना माझी मदत करा असे आश्वासन किंवा मग असे श्रद्धेने प्रार्थना महादेवाला किंवा गणपती बाप्पांना करायची आहे. नंतरच तुम्हाला या व्रताचे फळ हे मिळणार आहे. त्यामुळे 5ही सोमवार तुम्ही न विसरता अगोदर गणपती बाप्पांची पूजा करणे खूपच आवश्यक ठरते. त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी की मी आधीही सांगितली की हे व्रत तुम्हाला जर तुम्ही पहिल्या सोमवारी एका मंदिरामध्ये करत असाल तर त्याच मंदिरामध्ये 5ही सोमवार तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचे आहे. त्यानंतर जर तुम्हाला तिसऱ्या सोमवारी किंवा दुसऱ्या सोमवारी काही अडचण असेल, बाहेरगावी गेले असाल तर तुम्हाला हे व्रत करत असताना पूजा करायला नाही चालणार, परंतु तुम्हाला उपवास मात्र करायचा आहे. नंतर तुम्ही दुसऱ्या सोमवारी पुन्हा पूजा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही 5 सोमवार कंप्लीट तुम्हाला पूजा करून हे व्रत करायचे आहे. त्यानंतर 5व्या सोमवारी उद्यापन करायचे असते. या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी नारळ घेऊन जायचे असते. हे श्रीफळ हे नारळ आपल्याला महादेवाच्या चरणी अर्पण करून महादेवांना सांगायचे असते की माझे पशुपतीनाथाचे व्रत हे आज पूर्ण होत आहे आणि तुम्ही देखील माझी ह्या व्रतामध्ये सहाय्य केले. त्याचबरोबर माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रार्थना महादेवाला करून तुम्हाला घरी यायचे आहे. घरी आल्यानंतर पुन्हा शेवटच्या सोमवारी देखील दारामध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे, प्रार्थना करायची आहे, नंतर उपवास हा सोडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे पशुपतीनाथाचे व्रत करायचे आहे. पशुपतीनाथाचे व्रत करत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि महादेवावर आपली अतूट निस्सीम भक्ती असायला हवी किंवा मग मनामध्ये कोणाविषयीही वाईट विचार नसायला हवे, तरच या व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होते. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक अशी माहिती मिळाली असेल. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं.